बार्शी, माडा आणि करमाळा या ठिकाणच्या सर्व बंधू भगिनींची, नागरिकांची इच्छा होती की एक बार्शीमध्ये सेशन कोर्ट या ठिकाणी यावं. त्या दृष्टिकोनातून ह्याची फार जुनी मंजुरी आहे, परंतु ह्याचा पाठपुरावा होत नव्हता. परंतु 2022-23च्या दरम्यान या कामाला गती आली आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून, शिंदेसाहेबाच्या सहकार्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 76 कोटी रुपये आपल्या या कोर्ट बिल्डिंगकरता मंजूर झाले. जी +4 अशी बिल्डिंग आहे. या ठिकाणी 17 कोर्ट हॉल आहेत आणि पार्किंग ही जवळपास 35,000 स्क्वेअर फूटची पार्किंग आहे. या ठिकाणी क्वार्टर्स आहेत राहण्याकरता सगळ्यांना एक चांगल्या सुखसुविधा. जवळपास 12.5 एकरचा हा एरिया आहे. या ठिकाणी सुंदर अशी झाडी वगैरे वन राईट टाईप आपण या ठिकाणी करतो आहे. हा सगळाच परिसर आता एक वृक्ष लागवड, आपण 1 लाख वृक्ष या ठिकाणी लागवड करायची आपल्या बार्शी तालुक्यामध्ये. आज त्या दृष्टिकोनातून आता अधिवेशन झाल्यानंतर त्या कामाला सुरुवात होईल. अशा रीतीनं जवळपास 76 कोटीची ही इमारत या ठिकाणी बार्शी, माडा आणि करमाळा या तिन्ही ठिकाणी, कारण आपण पाहतो की आपलं जे कोर्ट आहे जुनं, त्या ठिकाणी एक अत्यंत दाटीवाटी झालेली होती, बसता येत नव्हतं. वरती जी झाडं आहेत ते कशा पद्धतीनं सगळ्या वकील बंधू भगिनींची पण अडचण व्हायची, पक्षकारांची अडचण व्हायची आणि सगळ्यांनाच त्रास त्या ठिकाणी होता. आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय या ठिकाणी घेत असताना फडणवीस साहेबांनी सकारात्मक निर्णय घेतला आणि आपल्याला 76 कोटी एकाच वेळेस मंजूर केले. आता परत काही गोष्टी वाढलेल्या आहेत. आता काम म्हणलं की वाढतेच, त्यामुळं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आता आणखीन 131 कोटीपर्यंत ह्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी झालेला आहे. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे साधारण 55 कोटी रुपये आणखीनही या ठिकाणी कमी पडत आहेत. ह्याची सगळी फाईल वगैरे तयार करून आता सेक्रेटरी नागरगोजे साहेब यांच्या टेबलवरती आहेत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ह्या गोष्टी सगळ्या कानावरती घातल्या. साहेब या ठिकाणी पैसे कमी पडतात, पैशामुळं काम आपलं थांबतं कामा नये अशी नम्रतेची विनंती केली. साहेबांनी तात्काळ त्वरित कारवाई करा म्हणून तशा सूचनाही डिपार्टमेंटला दिल्या आहेत आणि त्यातल्या काही बाबी आहेत त्या तपासून सगळी ती फाईल मंजूर होऊन लवकरात लवकर तो निधीही, म्हणजे पैशाला कुठं कमी पडणार नाहीत. लवकरात लवकर जो काही सगळ्यांची अपेक्षा होती की आता कोर्ट 5 वर्ष होणार नाही, तसं काय होणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 1.5 वर्षाच्या आत कसल्याही परिस्थितीमध्ये आपलं कोर्ट या ठिकाणी चालू होईल. या दृष्टिकोनातून दर महिना 15 दिवसातनं आढावा बैठका होणारच आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की कामाचा पाठपुरावा किंवा कसा असतो. त्यामुळं या पाठपुराव्यामुळं ही सुद्धा बिल्डिंग तातडीने या ठिकाणी सुसज्ज अशी झालेली या ठिकाणी दिसेल.